नमस्कार प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरगुडकर. रोखठोकभर आपलं स्वागत. एकनाथ खडसेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि उफाळलेल्या नाट्यावर तूर्तास तरी पडदा पडला. गेले 4 दिवस महाराष्ट्रात जे घडत होतं ते उबगवाणं होतं, उबगवाणं. खडसेंचा राजीनामा हा त्यांच्या पक्षासाठी आणि त्यांच्यासाठी मोठा फटका आहे, पण विरोधकांसाठी ही मोठी संधी आहे का? खडसेंचा राजीनामा हा नेमका कुणाचा विजय आहे? उशिरा यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. खडसेंचा राजीनामा पुढं काय? कोणताही पुरावा न देता केवळ आरोप करून आपली मीडिया ट्रायल चालवल्याची टीका करत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या सर्व मंत्रिपदांचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी आरोप करणाऱ्यांचा समाचार घेतला. गेल्या 40 वर्षापासून आपण पक्षाचं काम करत असल्याची आठवण करून देत राज्य सरकारनं सर्व आरोपांची चौकशी करावी, त्यातून तथ्य बाहेर येईल असं खडसे यांनी सुनावलं. खडसे यांच्यासोबत पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे मंत्री प्रकाश मेहता हे देखील उपस्थित होते. पार्टीने नेहमीच नैतिक मूल्यांचं या ठिकाणी पालन केलेलं आहे. ज्या वेळेस गडकरी साहेब असतील, अडवाणी साहेब असतील का अन्य कोणी असतील, त्यांच्यावर अशा स्वरूपाचे आक्षेप आणि आरोप झाले, त्या संदर्भामध्ये त्यांनी पदावर दूर राहणं पसंत केलं. आणि जोपर्यंत अशा स्वरूपाच्या आरोपामधलं निर्दोषित्व सिद्ध होत नाही तोपर्यंत पदावर येणं हे अनुचित आहे, ही भारतीय जनता पार्टीची धारणा आहे. आणि त्यामुळे हे आरोप दिशाभूल करणारे असले, बेछूट आरोप असले, एखाद्याला व्यक्तिगत बदनाम करणारे आरोप जरी असले तरी या संदर्भामध्ये मी आज मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की मला माझ्या पदाचा राजीनामा द्यायची इच्छा आहे. त्या संदर्भामध्ये इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी माझा राजीनामा देणार आहे. आणि जोपर्यंत या संदर्भामधले चौकशी होऊन तथ्य समोर येत नाही तोपर्यंत या पदावर मी राहणार नाही असंच मी सांगितलेलं आहे. पण माझी ही मी सांगितलं आहे की सखोल चौकशीपर्यंत जाईन. 40 वर्षामध्ये आत्ता जो मीडिया ट्रायलचा हा प्रयोग आहे हा मी कधी अनुभवला नाही. मी सातत्यानं पहिल्या दिवसपासून तर आजपर्यंत आरोप करणारा नाही, सातत्यानं पहिल्या दिवसपासून सांगत आलेलो आहे की जो काही आरोप करता आहात त्याचे ठोस पुरावे, कागदपत्र सही शिक्क्यानिशी द्यावे. तर या क्षणापर्यंत एकही कागदपत्र विरोधक देऊ शकले नाही. अगदी काँग्रेसचे सचिन सावंत यांना एका चॅनलवर तर मी आव्हान केलं होतं एका जमिनीच्या किमतीच्या संदर्भामध्ये की तुम्ही ही किंमत आहे सरकारच्या माध्यमातून मला दाखवून द्या की ही तुम्ही जे 400 कोटी 500 कोटीच्या किमतीच्या वाढवून सांगता आहेत, या जमिनीची किंमत ही 8 कोटी आहे आजच्या बाजारभावाप्रमाणे. ते जर सिद्ध करून दाखवलं तर एका क्षणामध्ये मी राजकारणामधून त्याग करेल. एका क्षणामधून मी राजकारणातून त्याग करेन असं जाता जाता सांगणारे एकनाथराव खडसे. आणि त्यानिमित्तानं आता खडसेंचा राजीनामा पुढं काय या विषयाची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण. अत्यंत कठीण वेळी आणि पक्षाच्या कठीण समयी पक्षाची बाजू मांडायची जबाबदारी आज त्यांच्यावर आहे. मधुभाई, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत दीपक भातुसे, झी 24 तासचे राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे. दीपक माझे सहकारी, त्यांचंही स्वागत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि एकनाथराव खडसे यांच्या उदयापासून ते त्यांच्या आत्ताच्या या स्वल्प विरामापर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द अत्यंत जवळून पाहणारे प्रकाश बाळ जोशी हे देखील आपल्या बरोबर आहेत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी. प्रकाशजी, आपलं स्वागत. डॉक्टर विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी हे देखील आहेत. आणि काही क्षणात आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे देखील उपस्थित असणार आहेत. खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर ज्या मुद्द्यांची चर्चा करायची त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे खडसेंचा राजीनामा पुढं काय. खडसेंचा राजीनामा पुढं काय. आपण थेट जाऊया मधू चव्हाण यांच्याकडे. मधू चव्हाण, मला कल्पना आहे आजचा प्रसंग अतिशय बाका आहे. समोर तोफा दरडत नाही आहेत आणि इकडे बाजी प्रभू तर पडलेला आहे. अशा प्रकारची आत्ताची तुमची अवस्था आहे. मागे गनीम पाठीशी लागला आणि हाती एकही मावळा शिल्लक नाही अशी परिस्थिती आहे. न खाता हूं न खाणे देता हूं असं म्हणणाऱ्या पक्षामध्ये पहिला धारा तीर्थी पडला अशी उद्याची अनेक वृत्तपत्रांचा मथळा असणार आहे.
खडसेंचा राजीनामा हा कोणाचा विजय आहे? हा विजय कोणाचा नाही आहे. या ठिकाणी ज्यांना असं वाटतंय की जितमया ती जरासंधाच्या हाडाची केलेली प्यादी होती म्हणून थरथरत होती, पण ज्या शकुनी मामानी जितमया म्हणून त्या ठिकाणी हर्षलोक माजवला त्याच्या पदरी शेवटी विनाश आला. मी काँग्रेसचा किंवा अन्य लोकांचा विनाश येईल असं म्हणत नाही, कारण एखादा पक्ष विनाश लोकसभेत पाहायची आमची इच्छा नाही. या ठिकाणी असे तुम्ही आता म्हटलं की धारातीर्थी पडले ते ठीक आहे, परंतु बाजी प्रभू धारातीर्थी पडले, पण शिवाजी महाराज सुखरूप पोचले आणि 1674 साली त्यांचा राज्याभिषेक झाला. एवढं पण मला काय म्हणायचं ते आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. मूळ मुद्दा असा आहे की या ठिकाणी 3 गोष्टी प्रकर्षाने गेल्या महिनाभरामध्ये चर्चेला जात होत्या, 4 दिवसात अधिक मोठ्या प्रमाणात झाल्या. एक, गजानन पाटील, कागदाचा एक टिपूस सुद्धा पुरावा कोणी दिला नाही त्यांच्यापुढे. नंतर दाऊद संबंधी ATSने चौकशी केली, त्यांनी सांगितलं असा फोन गेला नाही, असा फोन आला नाही. राहिला मुद्दा त्या ठिकाणी जमिनीचा, त्याही बाबतीमध्ये आपण या पुढचे प्रश्न आपण विचाराल त्यावेळेला विस्तृतपणे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे अशाच तऱ्हेचे आरोप शोभाताई फडणवीस यांच्यावर झाले होते, महादेवराव शिवणकर यांच्यावर झाले होते युतीच्या काळामध्ये, घोलप आणि शशिकांत सुतार. त्याही वेळेला स्वर्गीय प्रमोद महाजनजीने, आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी विचार केला की अरे आपण शिवशाही आणलेली आहे आणि शिवशाहीमध्ये अतिशय पारदर्शीने लोकाभिमुख अशा तऱ्हेचं, आणि राजीनामे द्यायला लावले. आणि 1 महिन्याने सुतारानंतर बाळासाहेबांनी घेतलं नाही का ते मला माहिती नाही, परंतु हे तिघेही पुन्हा सन्मानाने मंत्रिमंडळात आले. मधु चव्हाण, तुम्हाला तुमच्या नेत्याला राजीनामा द्यावा लागला याचं कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची खात्री तुमच्या पक्ष नेतृत्वाला पटली? अजिबात नाही. मग तसं नसेल तर राजीनामा का घेतला? जर खडसेंनी भ्रष्टाचार केलेला नसेल, भ्रष्टे हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील, गंगेच्या पाण्यात के स्वच्छ असतील, तर त्यांचा राजीनामा का घेतला? हो, मी आवेशाने त्या ठिकाणी बोलत नाहीये. राजीनामा अशासाठी घेतला की त्यांचा राजीनामा घेतला नाही, पहिली गोष्ट. न केंद्राने त्यांचा राजीनामा मागितला, न माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मागितला, न पक्षातल्या कोणीही त्यांच्या राजीनाम्याचे त्या ठिकाणी अशा तऱ्हेचा आग्रह केलेला नाही. गेल्या आताच त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये सांगितलं की मीडिया ट्रायल, म्हणजे तुमच्यासारखे काही तुम्ही समोरात म्हणून म्हणत नाही, काही अपवाद वगळले तर काही लोक त्या ठिकाणी आगापिछा न करता मीडिया ट्रायलच सुरू करतात, विरोधी पक्षाच्या भूमिकेत जातात, जी एक सम्यक भूमिका मीडियाने घ्यावी. दबक्या आवाजात बोललं आता ते मी स्पष्ट तुम्हाला विचारतो, खडसेंचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांचा विजय आहे का? बघा, मुख्यमंत्र्यांचा विजय, मुख्यमंत्री इतके त्या ठिकाणी, ज्याला आपण तो मी शब्द वापरत नाहीत, सहानुभूती किंवा शब्द मला सापडत नाही की अशा तऱ्हेचे माणुसकी सोडलेले आमच्या मुख्यमंत्री नाही आहेत. त्यांना वेदना झाल्या असतील, त्यांनी स्वतः कधीच सांगितलं नाही की राजीनामा द्या म्हणून. राजीनामा अशासाठी दिला की जर गेली 4-5 दिवस अशा तऱ्हेचा एक संशयाच्या फेऱ्यामध्ये, परिघामध्ये मला ढकललं जात आहे, तर मला माझी 1 महिन्यामध्ये चौकशी करा आणि चौकशी करून त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचा तो घ्या. स्वतःहून त्यांनी राजीनामा दिला, हाय मॉरॅलिटी त्यांनी स्वतःहून त्यांनी राजीनामा दिला. तुम्ही आता उच्च आदर्शांची आणि उच्च नैतिकतावादाची कास धरायचा प्रयत्न करताय. आपल्यासोबत विश्वंभर चौधरी आहेत. विश्वंभर चौधरी, उच्च नैतिकतेची कास धरण्याकरता राजीनामा देण्याची जी मुदत होती ती मुदत वाढ टळल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा रेटा, जनमत आणि त्यापेक्षा पक्षाची ढासळती प्रतिमा, न खाता हूं न खाने देता हूं अशा प्रकारची असणाऱ्या केलेल्या वल्गना, विधान परिषदेची झालेली अतिशय सेफ अशी निवडणूक, त्याच्यामुळेच आता त्यांचा राजीनामा घेण्यात आला. अन्यथा त्यांनी राजीनामा दिला नसता. त्यांच्या राजीनाम्याला उशीर झाला की नाही? विश्वंभर चौधरी, असं आहे की आता कोणताच राजकीय पक्ष, म्हणजे मधु चव्हाण साहेब जे बोलत आहेत त्या नैतिकतेच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत ठीक असतील, म्हणजे भारतीय जनता पक्षात त्यांच्यासारखे नैतिकता पाळणारे लोक आहेत, पण ते अन्यथा सर्वत्र ते लागू होईल अशातला अजिबात भाग नाही. आता जर खडसेंचा राजीनामा झाला नसता तर 3 महिन्यात कोर्टाच्या आदेशाने तो व्हावा लागला असता आणि ती मोठी नामुष्की सरकारवर झाली असती. त्यामुळे मला वाटतं तो राजीनामा घेण्यात आला. मला असं वाटतं की चव्हाण साहेबांनी, म्हणजे त्यांचा पक्ष काय किंवा ते सगळं आता येडियुरप्पापासून पुढे दिसत आहे, त्यांच्यासारखे चांगले लोक आहेत हे मला मान्यच आहे. सगळ्यात पक्षात काही काही चांगले लोक असतात, परंतु म्हणून पक्षच सगळ्या नैतिकतेवर उभा आहे हे मला काही मानायला मी तयार नाही. त्याचं कारण असं की खडसे हे पहिले मंत्री नसून याआधी 6 मंत्री, याआधी रणजित पाटील, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, विनोद तावडे, बावन्न कुळे आणि गिरीश बापट प्रकरण, एवढे 6 मंत्री आधी एक्सपोज झाले. त्यामुळं जर हे अचानक काहीतरी झालं आणि एकच माणूस वेगळा पडला असं अजिबात नाही. त्यामुळं हा राजीनामा हा भारतीय जनता पक्षाची मजबुरी होती. नैतिकता जर खडसे साहेबांमध्ये असती तर त्यांनी मागच्या सोमवारीच राजीनामा दिला असता. दाऊद प्रकरण झालं, ती राजीनामा देण्याची फार जोरदार वेळ होती. त्याचं कारण असं की ते अशा एका पक्षाचं प्रतिनिधित्व करतात जो पक्ष असं
क्लेम करतो की भारतामध्ये राष्ट्रहित फक्त आम्हाला कळतं, राष्ट्रधारा ही फक्त आमची धारा आहे, राष्ट्राचं जे काही कळवळ आहे तो फक्त आमच्या पक्षाला आहे, बाकी सगळे राष्ट्रद्रोही आहेत, अशा मांडणीच्या पक्षातून जेव्हा दाऊदच्या कॉलच्या संदर्भात होतं तेव्हा खडसे साहेबांनी त्याच्यावरती काय केलं तर एक फोन करून दाखवला आणि क्लोन कसं होतं हे त्यांनी दाखवलं. आता क्लोनिंग कसं होतं हे सगळ्या जगाला माहिती आहे, मलाही माहिती आहे, माझाही मोबाईल क्लोन होऊ शकतो. मग आता त्याच्या पुढची सरकारची एक जिम्मेदारी असते, ती जिम्मेदारी असते क्लोनिंग कोणी केलं ते शोधून काढणं. ती जर आपल्याला नसेल तर मग संशयाचा फेरा तुमच्यावर राहणार. गृह खात्याने महाराष्ट्राच्या तो क्लोनिंग करणारा शोधून काढला का, तर तो नाही काढला. MIDCचं जमिनीचं प्रकरणातून खडसे सुटणं शक्य नाही हे मी माझ्या 12 वर्षाच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीच्या अनुभवातून सांगतोय की जमीन घोटाळ्यात खडसे सुटणं शक्य नव्हतं. त्याचं कारण की क्लिअर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होता, वेस्टेड इंटरेस्ट होते, सगळं काही कागदावर आहे. मला असं वाटतं की चव्हाण साहेबांनी अशा रीतीने डिफेन्स त्यांचा अतिरिक्त आता करू नये, निदान त्यांच्यासारख्या सच्छील माणसांनी ज्यांच्याबद्दल लोकांमध्ये फारच चांगल्या प्रतिमा असतात आणि त्यांनी करू नये. बघा चव्हाण साहेब, एकच तुम्हाला मी सांगतो, जर खरोखर चांगलं सरकार द्यायची इच्छा असते, खरोखर जर स्वच्छ प्रशासन द्यायची इच्छा असते ना, तर मोदींनी तुमच्यासारखी माणसं, चव्हाण साहेब, आमचे माधवराव भंडारी यांच्यासारखी माणसं आणली असते हो मंत्रिमंडळात. पण ज्या प्रकारचे लोक मंत्रिमंडळात आले, अर्धे राष्ट्रवादीवाले तुमच्या बाजूने निवडून आले आणि त्यानंतर मला असं वाटतं की नैतिकता वगैरे बोलण्याचं काही प्रयोजनच आता उरलेलं नाही. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रवादीची क्लोन कॉपी, थोडासा एक प्रकारे काँग्रेसीकरण हे आता झालेलं आहे. मुद्दा उदयजी फार महत्वाचा असा आहे की खडसेंनी सगळी अस्त्र वापरली. विशेष लक्षात घ्या, खडसेंनी सगळी अस्त्र वापरलेली आहेत. शेवटचं अस्त्र बहुजनास्त्र पण काढले त्यांनी. आपण बोलूया, आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत, आपण त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. परंतु खडसेंचा फाजील अति आत्मविश्वास आणि सत्तेची आलेली धुंदी याच्यामुळे झालं. दीपक, तुम्ही अलीकडच्या काळातलं त्यांचं वर्तन अत्यंत जवळून पाहत होतात. एक राजकारण करताना संयम लागतो, त्याचबरोबर आपल्याला किती हवं, कारण आपण लोकांसाठी तिथे बसलेलो आहोत, कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी तिथे बसलेलो आहोत. आपल्याला नेता केलाय, त्याच्यामुळे आपल्याबरोबर कार्यकर्ते असतात, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी देणं गरजेचं असतं. पण खडसेंनी याच चुका राजकारणात गेल्या काही वर्षात केलेल्या दिसतात. संयमाचा विचार केला तर मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संघर्ष घेतला. तिथे त्यांनी संयम बाळगला पाहिजे, कारण पक्षाने त्यांना महसूल खात्याबरोबर इतर महत्त्वाची 10 खाती दिली होती. एवढा मान पक्षाने ठेवला होता. ठीक आहे, मुख्यमंत्री पदावर त्यांचा दावा होता, कारण त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी 40 वर्ष संघर्ष केलाय. विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे त्याच्या आधी होतं, त्यावेळेला त्यांनी संघर्ष केला होता. त्यामुळे एक त्यांची अपेक्षा होती. पण मुख्यमंत्री पदावर पक्षाने जेव्हा निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस यांना बसवण्याचा, तेव्हा त्यांनी उघडपणे संघर्ष केला. तिथे त्यांचा संयम पहिल्यांदा सुटला. दुसरा होता तो अति आत्मविश्वास. जळगाव जिल्ह्यातलं आपण राजकारण बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांच्याबरोबर असलेले कार्यकर्ते, समर्थकही आता नाराज आहेत सध्या. जळगाव जिल्ह्यामधले मंत्री गिरीश महाजन, त्यांचा आणि खडसेंचा संघर्ष, विरोध आपल्याला माहिती, उभा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्याचबरोबर त्यांनी घरात आपल्या सगळी पदं, प्रत्येक नातेवाईकांना पदं दिली. ही पदं कार्यकर्त्यांना का दिली नाही, समर्थकांना का दिली नाही? त्यांची पत्नी महानंदाचे अध्यक्ष जे महसूल मंत्री आहेत, त्यांनी आपल्या पत्नीला महानंदाच्या अध्यक्षपदी बसवलं. जळगाव जिल्ह्याच्या बँकेच्या अध्यक्षपदी मुलगी, सून खासदार, त्या ठिकाणी हरिभाऊ जागळे या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा होता खासदारकीवर. त्यांना डावलून तिथे रक्षा खडसेंसाठी उमेदवारी मिळवली. त्यांनी सुनेला खासदार बनवलं. त्यामुळे सगळी पदं घरातच गेली. दुसरीकडे आणखीन एक प्रकरण भोवलं. त्यांनी आपले अगदी जवळचे जे समर्थक होते त्यांना फायदा कसा मिळवून देता येईल, आपल्या नातेवाईकांना फायदा कसा मिळवून देता येईल हे बघितलं. अगदी MIDCचा आता उल्लेख, भाई भतीजा वाद, ज्याच्याकरता आपण काँग्रेसवर टीका करत होतो, तो भाई भतीजा वाद देखील आता घराणेशाहीचा पोचला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.